नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट। नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा आता तुमची संपत आहे, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि याच हप्त्यासंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सोबतच एक विनंती आहे, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून या योजनेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया नमोच्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात मोठी बातमी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी। नमोचा 9वा हप्ता खूप दिवसापासून रखडलेला आहे। खरं तर हा हप्ता 1 जुलैला वितरित होणं अपेक्षित होतं किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होणं अपेक्षित होतं राज्य सरकारच्या माध्यमातून, परंतु तसं झालं नाही आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आत्ता या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि ही प्रतीक्षा असतानाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। मात्र हे 4,000 रुपये कधी जमा होणार, हे 4,000 रुपये कोणत्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार, ही सर्व माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे। पहा, 9वा हप्ता नेमका कधी जमा केला जाणार, 9व्या हप्त्याची नेमकी तारीख काय असणार आहे, तर या अगोदर 4,000 रुपये नेमके कोणते असणार आहेत। नमोच्या 9व्या हप्त्याच्या वितरणानंतर 10व्या हप्त्याचा कालावधीसुद्धा पूर्ण झालेला आहे आणि PM किसान योजनेच्या काही दिवसापूर्वी जो हप्ता वितरित केला गेलेला आहे, त्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत ते 10व्या हप्त्यासाठी, नमोच्या 10व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र ठरलेले असल्या कारणाने आता 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असतानाच नमोच्या हप्त्यासंदर्भात अपडेट समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा फक्त आणि फक्त 9वा हप्ता अगोदर वितरित केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण 10व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत। नमोच्या 9व्या हप्त्याची माहिती आपल्याला अधिवेशनामध्ये पाहण्यास मिळालेली होती। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर झालेला आहे। 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्री स्वतः दत्तात्रय भरणे यांनी दिलेली होती आणि त्यानुसार त्यांनी सांगितलेलं होतं की सोमवार मंगळवारपासून या वितरणाला सुरुवात होत आहे। मग खरंच आज हे वितरण सुरू होणार का, उद्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT हे पैसे जमा होणार का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आणखीन ऑफिशियल तारीख तर जाहीर झालेली नाही। त्याचबरोबर निधी सुद्धा मंजूर झालेला आपल्याला पाहण्यास मिळालेला नाही। नमोचा 9वा हप्ता वितरित होण्यापूर्वी त्या हप्त्यासाठी लागणारा पुरेसा निधी अगोदर मंजूर होणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच ही प्रोसेस सुरू होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर GR येणं अपेक्षित आहे। या GR संदर्भात ऑफिशियल अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईलच।